अर्थसंकल्पात महिलांसाठी 5 मोठ्या घोषणा। नारी शक्तीसोबत भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार पॉवर डोस। शी मार्ट्समुळे महिला उद्योजकांना मिळणार थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केल्या। स्वयंसहायता गट, ग्रामीण महिला उद्योजक आणि स्टार्टअपशी संबंधित महिलांना आपली उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शी मार्ट्स या विधी केंद्राची घोषणा करण्यात आली आहे। महिलांसाठी ही केवळ विक्री केंद्र ठरणार नसून या निर्णयामुळे ग्रामीण भागापासून शहरापर्यंतची महिलांची इकोसिस्टम यामुळे बदलली जाणार आहे। बचत गट आणि स्टार्टअपच्या माध्यमातून महिलांकडून उत्पादित होणारी उत्पादनं आता कोणत्याही मध्यस्थांशिवाय त्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे। त्यामुळे महिलांचा घर बसल्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा झालाय। डिजिटल शी मार्ट्स ई कॉमर्सशी जोडल्यामुळे महिला गटांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजेही सहजरित्या उघडता येतील। या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास भरीव मदत होणार आहे। She Marts for rural women-led enterprises. Self-help entrepreneur She Marts will be set up as community-owned retail outlets within the cluster-level federations through enhanced and innovative financing instruments. महिलांचे आर्थिक नियोजन मजबूत करण्याबरोबरच कुटुंबातील निर्णयांमध्ये त्यांची भूमिका वाढवण्याच्या दृष्टीनं लखपती बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेतून सुरक्षित आणि कौशल्य आधारित उत्पन्न वाढवण्याबरोबर सूक्ष्म वित्त पुरवठा आणि कौशल्य प्रशिक्षण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। शहरी आणि निमशहरी महिलांसाठी कामाच्या ठिकाणाची सुरक्षा, रात्रीची वाहतूक व्यवस्था आणि क्रेच सपोर्ट यावर भर देण्यात आलाय। या योजनांमुळे नोकरी करणाऱ्या महिलांच्या मोठ्या अडचणी दूर होतील। मुलांची काळजी आणि प्रवासाची भीती दूर झाल्यामुळे नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी होईल आणि महिला कामगारांचा सहभाग वाढणार असून ज्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात महिला टिकून राहण्याचं प्रमाण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। Building on the success of Lakpati Didi program, I propose to help women take the next step from credit-linked livelihoods to being owners of enterprises. या अर्थसंकल्पामध्ये माता आरोग्य, इनिमिया, मानसिक आरोग्य आणि सर्वाइकल कॅन्सरचे स्क्रीनिंग यांसारख्या विशेष समस्यांसाठी निधी वाढवण्यात आलाय। त्याचबरोबर भविष्यातील काही वर्क फोर्ससाठी प्रथमच बजेटमध्ये AI, डिजिटल स्किल्स आणि ग्रीन जॉब्ससाठी विशेष प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे टेक क्षेत्रातील स्त्री पुरुष यामधील दरी कमी होईल आणि रिमोट वर्कच्या नवीन संधी उपलब्ध होतील। यामुळे महिला केवळ कर्मचारी न राहता नाविन्यपूर्ण संशोधनाचा भाग बनतील। लाडकी बहीण योजनेनं महाराष्ट्रासह अन्य राज्यातही भाजपला सत्तेची दारं उघडी करून देण्यास भरीव मदत केली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यावेळी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे। यामुळे राज्य पातळीवर नारी शक्तीचा उपयोग सत्ता मिळवण्यात झाला, तसाच प्रयोग देशपातळीवर करण्याची तयारी आता भाजपनं केली आहे।